18 वर्षाची तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवर चांदूर रेल्वे मार्गाने फिरायला गेली होती। ते दोघे परत येत असताना 5 जणांनी त्यांना पकडले। दोघांनाही मारहाण केली। त्यानंतर एकाने तरुणीला जंगलात फरफटत नेले। यावेळी तरुणी बचावासाठी ओरडत होती। त्यावेळी नराधमाने जीवाने मारण्याची धमकी दिली। या धमकीमुळे तरुणी चांगलीच धास्तावली। त्यानंतर एका नराधमाने अत्यंत क्रूरतेने तरुणीवर जंगलातच अत्याचार केला। हा घटनाक्रम शनिवारी 28 मार्चला रात्री 8:30 ते 9:30 वाजताच्या दरम्यान घडला। फ्रेजरपुरा पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून रविवारी 29 मार्चला पहाटेपर्यंत 5 जणांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी 5ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले होते। न्यायालयाने 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। महाविद्यालयीन तरुणी शनिवारी रात्री तिच्या मित्रासोबत वडाळी परिसरात गेली होती। त्यानंतर ते दोघे दुचाकीने फेरफटका मारण्यासाठी चांदूर रेल्वे मार्गाने गेले। भानखेडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याजवळ ते दुचाकीसह काही क्षणासाठी थांबले। त्याचवेळी अनोळखी 5 जण त्यांच्याजवळ आलेत व दोघांनाही पकडले। त्यानंतर नराधम तरुणीच्या मित्राची दुचाकी घेऊन गेले। त्यातील काहींनी तरुणीच्या मित्राला पकडून ठेवले, त्याला मारहाण केली। याचवेळी एकाने तरुणीला जंगलात नेऊन अर्धा तास जबरीने व अमानुषपणे तिच्यावर अत्याचार केला। त्या नराधमाने मारून गाडून टाकण्याची दिलेली धमकी, तिच्या मित्राला होणारी मारहाण यामुळे तरुणी घाबरली। सुमारे तासाभराच्या या थरारानंतर तरुणीला आणून सोडले। या संपूर्ण घटनेत तरुणी जखमी झाली। पीडित तरुणीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह डीसीपी गणेश शिंदे, एसीपी कैलाश पुणकर, गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण, फ्रेजरपुराचे ठाणेदार रोशन शिरसाट, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्यासह 2 ते 3 ठाण्यांचे डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले होते। रात्रभर आरोपींचा शोध घेऊन गुन्हे शाखा गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या 5 नराधमांना ताब्यात घेतले होते। सोमवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले होते। फ्रेजरपुराच्या चांदूर रेल्वे मार्गावरील भानखेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर परवाच्या दिवशी एका तरुणीवर अतिप्रसंगाची घटना जी घडलेली होती, त्या अनुषंगाने एकूण 5 आरोपितांना अटक करण्यात आलेले होते आणि सदर आरोपितांना आज रोजी माननीय न्यायालयामध्ये पेश करण्यात आले होते। माननीय न्यायालयाने त्यांची दिनांक 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत अधिक तपास करीत आहेत आणि त्याचबरोबर मी शहरातल्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठेही बाहेर जाताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी। आम्ही जागोजागी आमचे बीट मार्शल आहेत, दामिनी पथक आहेत आणि CR मोबाईल आहे आणि पेट्रोलिंगचे इतर मोबाईल आहेत, यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पेट्रोलिंग आणि गस्त आम्ही या सर्व भागामध्ये नियमितपणे करत आहोत आणि आणखी सुरक्षेची आम्ही काळजी घेत आहोत।